साबुदाणा न भिजवता न शिजवता इथे साबुदाणा बटाट्याचे पापड बनवून तयार झालेले आहेत। उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड आणि ते सुद्धा साबुदाणा कुठेही आपण भिजवलेला नाही आणि शिजवून सुद्धा घेतलेला नाही। तर इथे अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे। आता हा साबुदाणा 2 मिनिटं फक्त पॅनमध्ये गरम करून घ्यायचा आहे। खूप सुद्धा कलर बदलेपर्यंत साबुदाण्याला भाजायचं नाही। तर लो फ्लेमवरती 2 मिनिटं हा साबुदाणा भाजून घ्यायचा। भाजल्यानंतर साबुदाण्याचा थोडासा कलर इथे चेंज झालेला दिसतो आणि साबुदाणा थोडा इथे फुगलेला सुद्धा दिसतो। तळापासून साबुदाण्याला हलवत घ्यायचं। बराच वेळ साबुदाणा पॅनला किंवा कढईला चिटकत असतो। तर इथे साबुदाणा थोडासा फुलला की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि हा साबुदाणा एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि साबुदाण्याला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे। तर इथे टोटल अर्धा किलो साबुदाणा मी वापरलेला आहे। साबुदाणा थंड होतो तोपर्यंत इथे 2 किलो बटाटे घेतलेले आहेत। बटाटे उकडून थंड करून सोलून घेतलेले आहेत। आता हे बटाटे किसून घ्यायचे आहेत। तुम्ही जी खोबरं किसण्याची किसणी असते त्याच्याने किसून घेऊ शकता, मात्र मी इथे जी बाजरी गाळण्याची चाळणी आहे ती घेतलेली आहे आणि त्याच्याने या पद्धतीने हे बटाटे किसून घेतलेले आहेत। चाळणी जर दणकट असेल तर त्याच्यावरती बटाटा ठेवायचा आणि फक्त दाबून घ्यायचा, म्हणजे पटकन बटाटा बारीक होतो किंवा किसला जातो आणि वेळसुद्धा भरपूर वाचतो। तर ही चाळणी थोडीशी नाजूक आहे म्हणून मी जास्त जोर दिलेला नाही। तर चला इथे 2 किलो बटाटे पूर्ण बारीक करून झालेले आहेत। आता ही बटाटे बारीक केलेली चाळणी लगेच धुवून घ्यायची, म्हणजे नंतर ती कडक होत नाही। तर आता इथे बटाटे उकडून झालेले आहेत। याच्यामध्ये साबुदाणा दळून घालायचा आहे। आता आपण जो साबुदाणा भाजून घेतलेला होता तो थंड झालेला आहे आणि हा साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे। तुम्ही साबुदाण्याचं पीठ सुद्धा वापरू शकता। साबुदाणा भाजायचा नसेल तर 1 तास उन्हामध्ये या साबुदाण्याला ऊन दाखवून घ्यायचं आणि थंड करून नंतर मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे। तर बघा या पद्धतीने साबुदाणा बारीक झालेला आहे। तरी ते साबुदाण्याला गाळून घ्यायचं। मिक्सरमध्ये साबुदाणा दळला तरी बघा त्याचं एकदम पीठ होत नाही, त्याच्यामध्ये बारीक स्वरूपात कण्या ह्या शिल्लक राहतात। तरी ते साबुदाणा सगळा गाळून घेतला आणि जी जाडसर कणी आहे ती काढून घेतलेली आहे। तर 2 किलो बटाट्यांसाठी अर्धा किलो साबुदाण्याचं पीठ आपण वापरलेलं आहे। आता याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा दळून घालू शकता। मी ते हिरव्या मिरच्यामधल्या ज्या लाल झालेल्या मिरच्या आहेत त्या दळून घातलेल्या आहेत। आता चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ खूप सुद्धा टाकायचं नाही, कारण पापड सुकल्यानंतर त्याची साईज कमी होते आणि पापड खारट लागण्याची शक्यता असते। आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर बघा आपण बटाटा जास्त वापरलेला आहे म्हणून पाणी टाकण्याची गरज नाही। तुम्हाला जर पीठ खूप कडक वाटत असेल किंवा सुकलेलं वाटत असेल तर 4-5 चमचे याच्यामध्ये पाणी घालू शकता। थोडंसं जोर लावून इथे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे बटाट्यामध्ये साबुदाण्याचं पीठ चांगलं मिक्स होतं। तर मी इथे जोर देत चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे आणि पाणी टाकलेलं नाही। बटाटे जास्त टाकलेल्यामुळे अतिशय चिवटपणा या पिठाला आलेला आहे। तर बघा इथे आपण 2 किलो बटाट्यांसाठी अर्धा किलो साबुदाणा वापरलेला आहे आणि परफेक्ट हे प्रमाण झालेलं आहे। आता या पिठाच्या वरती एखादं भांडं झाकून 15 मिनिटं हे पीठ मुरू द्यायचं आहे, कारण जो साबुदाणा आपण वापरलेला आहे त्याच्या कण्या ज्या आहेत त्या भिजल्या पाहिजे, म्हणून 15 मिनिटं हे पीठ झाकण ठेवून राहू द्यायचं आणि नंतर याच्या लाट्या करून घ्यायच्या आहेत। तर मी ते 20 मिनिटांनी लाट्या करून घेतलेल्या आहेत आणि बघा एवढ्या लाट्या एवढ्या पिठापासून तयार झालेल्या आहेत। 15 ते 20 मिनिटं पीठ ठेवल्यामुळे साबुदाणा सुद्धा चांगला भिजलेला आहे। आता या लाट्यांना थोडंसं तूप लावून पटापट पापडं करून घ्यायचे आहेत। उपवासाची पापडं आहेत म्हणून मी तूप लावलेलं आहे, तुम्ही तेल सुद्धा लावू शकता। तर मी ते पापडं सुकवायच्या पेपरवरती एक लाटी ठेवली आणि त्याच्यावरती प्लास्टिक ठेवून डिशने या पद्धतीने दाबून पापड तयार करून घेतलेला आहे। सुरुवातीला बघायचं पापड थोडा जाड असेल तर पुन्हा प्रेस करत या पद्धतीने पापड बनवायचा। पापडाला शेप आला नसेल तर हाताने शेपसुद्धा देऊन घ्यायचा आहे। तर इथे मी जे प्लास्टिक लावलेलं आहे त्या प्लास्टिकला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे, म्हणजे प्लास्टिकला पापडाचं पीठ चिटकणार नाही। आता तुम्ही या पद्धतीने पापड करू शकता किंवा तुमच्याजवळ पुरी प्रेस असेल तर त्याच्यावरती पापड करू शकता। पुरी प्रेसवर सुद्धा एक प्लास्टिकचा पेपर ठेवला, त्याला थोडंसं तूप लावून घेतलं, त्याच्यावरती पिठाची लाटी ठेवली, दुसऱ्या प्लास्टिकला सुद्धा तूप लावून घेतलं। तूप लावलेला पार्ट लाटीवरती ठेवायचा आहे आणि या पद्धतीने पुरी प्रेसने पापड प्रेस करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल त्या पद्धतीने पापडं करून घ्यायचे आहेत। ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी नाही, ज्या नवीन ताई आहेत त्यांच्यासाठी थोडं डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर प्लास्टिक सहित
हा पापड उचलायचा, या पद्धतीने कपड्यावरती किंवा पेपरवरती पलटी मारायचा आणि प्लास्टिक काढून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मी सगळे पापड करून घेतलेले आहेत आणि 2 दिवस या पापडांना ऊन दाखवून घेतलेलं आहे. तर बघा आता बऱ्याच ठिकाणी ऊन येत नाही, थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं आहे, काही ठिकाणी पाऊससुद्धा पडत आहे. तर त्यांनी 4-5 दिवस घरामध्ये फॅनखालीच हे पापड सुकवून घेतले तरी चालते. तर बघत असाल अतिशय सुंदर हे पापड तयार झालेले आहेत आणि जेवढे शक्य आहे तेवढे पातळ हे पापड बनवून घ्यायचे आहेत. तर बघा एकदम झटपट हे पापड बनवून तयार होतात. कुठेही आपल्याला साबुदाणा भिजवण्याची किंवा शिजवण्याची गरज नाही. तर एवढ्या पिठापासून एवढे पापड बनवून तयार झालेले आहेत. 1 दिवस फॅनखाली सुकवल्यानंतर 2 दिवस या पापडांना ऊन दाखवून घेतलेलं आहे आणि उन्हामध्ये टाकल्यानंतर हे पापड थोडेसे वाकडे होतात, मात्र हरकत नाही. तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळताना पुन्हा हे पापड सरळ होतात. तर बघा पापडांना कलर किती छान आलेला आहे आणि कुठेही पापडांमध्ये साबुदाण्याची जाडसर कणी अशी शिल्लक राहिलेली नाही. आता इथे तेलामध्ये हे पापड तळून बघूयात. तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि तळल्यानंतर बघा या पापडांची साईज डबल झालेली आहे. अजिबात हे पापड कडक झालेले नाहीत. अतिशय सुंदर असा कलर या पापडांना आलेला आहे. साबुदाणा आणि बटाट्याचे पापड लहान मुलांनासुद्धा भरपूर आवडतात, कारण साबुदाणा आणि बटाट्याची टेस्ट खूप छान लागते आणि तसेच नवरात्र किंवा उपवास असतील त्यावेळेस आपल्याला हे पापड हमखास लागत असतात. तर बऱ्याच वेळेस साबुदाण्याचे पापड कडक होत असतात. तर या पद्धतीने पापड करून बघा, अजिबात पापड कडक होणार नाही. फक्त आपण बटाट्यांमध्ये ज्यावेळेस साबुदाण्याचं पीठ घालतो ते मळलेलं पीठ 15 ते 20 मिनटं मुरू द्यायचं आहे, म्हणजे साबुदाणा चांगला नरम होतो आणि पापड कुठेही कडक होत नाहीत. आपण इथे 2 किलो बटाटे आणि अर्धा किलो साबुदाणा वापरलेला आहे, तरीसुद्धा पापड कुठेही लाल पडलेले नाहीत. अतिशय टेस्टी असे हे पापड तयार झालेले आहेत. लहान मुलांना खायचे असतील तर फक्त मिरचीचं प्रमाण कमी करायचं किंवा मिरची टाकली नाही तरी चालेल. आता भरपूर असे पापड तळूनसुद्धा दाखवलेले आहे. तळल्यानंतर यांची साईज डबल झालेली आहे. उपवासाच्या पापडाबरोबरच साबुदाण्याचे रिंग्स, तसेच साबुदाणा बटाट्याचे रिंग्स, फक्त साबुदाणा वापरूनसुद्धा उपवासाचे रिंग्स बनवलेले आहेत, वेफर्स बनवलेले आहेत. सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत आणि सगळ्यांची लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. जाऊन नक्की चेकआउट करू शकता. सगळ्या वस्तू अतिशय परफेक्ट झालेल्या आहेत. तर चला, इथे आपले साबुदाणा बटाट्याचे पापड तळून झालेले आहेत. तर बघा तळल्यानंतर किती छान टेक्स्चर या पापडांना आलेला आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. नक्की या पद्धतीचे पापड ट्राय करून बघा. अतिशय खुसखुशीत कुरकुरीत असे पापड तयार झालेले आहेत आणि बघा कुठेही पापड तेलकट झालेला नाही, खूप लालसुद्धा पडलेला नाही आणि तळल्यानंतर पापडांची साईज बघा भरपूर अशी मोठी झालेली आहे. आता यातील 2-3 पापडं तोडूनसुद्धा दाखवलेली आहेत आणि आवाजावरूनच समजेल की पापडं अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहेत. बराच वेळेस साबुदाणा आणि बटाट्याचे पापडं तोंडामध्ये लागतात, तर तसं होणार नाही. अतिशय खुसखुशीत हे पापड तयार झालेले आहेत. ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.